आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जसा जंतर मंतरवरचे आंदोलक मागतायत किंवा देशभरात जे जे मोर्चे निघत आहेत ती तरुण मुलं मागतायत, त्याचप्रमाणे या देशातला लोकसभेतला राज्यसभेतला प्रत्येक विरोधी पक्षसुद्धा मागतो. त्याच्यावरती संसदेचं दोन्ही सभागृह बंद पडत आहेत, त्याच्यावरती राहुल गांधींनी आंदोलन केलं आहे, त्याच्यावरती आदित्य ठाकरे अमित ठाकरे ते आंदोलन करत आहेत. त्याच्यामुळे हा विषय आता फक्त कॉक्रोच जनता पार्टीपुरता मर्यादित नाही. हा विषय आता एक राष्ट्रीय विषय झालेला आहे. आणि धर्मेंद्र प्रधान तुमचा कोण लागतो त्याला तुम्ही इतकं वाचवताय, एवढा अहंकार कशा करताय हे स्पष्ट व्हायला पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांना घ्यावाच लागेल. सर, मोहन भागवत म्हणतायत की और आपला काय राऊत एक आहे की तुम्ही आता एक ट्विट केलेलं आहे आणि त्याला तुम्ही लक्षवेधी म्हटलेलं आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी यांनी घेतलेला आतापर्यंतचा विजनरी निर्णय. सर्व मंत्री व सरकारी आमदार खासदारांना माझी विनंती आहे की बाहेर फिरू नका, घरीच राहा, धोका पत्करू नका. बाहेर वादळ घोंगावत आहे आणि कंसात तुम्ही म्हणतात की गद्दार मंडळींनी तर भूमिगत व्हावे. जय महाराष्ट्र. एक बातमी तुम्ही लोकसत्तेतली एक बातमी वृत्तपत्रामध्ये काल प्रसिद्ध झाली की देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची सुरक्षा वाढवली. का बरं त्यांना अशी अचानक सुरक्षा वाढवावी लागली? सर्वच मंत्र्यांना Y+Z अशा प्रकारची सुरक्षा आहे. काही लोकांनी स्वतःचे स्वतंत्र बॉडीगार्ड्स ठेवलेले आहेत. जर तुम्ही डेप्युटी CMचा ताफा बघाल ठाण्याकडे जाताना किंवा ठाण्यातून निघताना, तर एवढा ताफा प्रधानमंत्र्यांचा किंवा अमित शहांचा नाही आहे. तरीही जर देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो फडणवीस यांच्या कारकिर्दीतला गृहमंत्री म्हणून आतापर्यंतचा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय आहे, विजनरी निर्णय म्हणतो मी त्याला. कारण महाराष्ट्रातलंच नव्हे देशातलं वातावरण अत्यंत बिघडलेलं आहे, सरकार विरोधी आहे, पदोपदी धोका आहे सरकारच्या लोकांना, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना. त्याच्यामुळे मंत्र्यांनी उगाच बाहेर फिरू नये. आमदार खासदाराने सुद्धा शाणपणा करून बाहेर फिरायला जाऊ नये, उगाच कार्यक्रम घेऊ नयेत. बाहेर वादळ घोंगावत आहे, लाल बावटा दाखवलेला आहे तिथे. ते असं ना समुद्रात वादळातला बावटा, पांढरा बावटा, लाल बावटा. तर बाहेर वादळ घोंगावत आहे, वादळाशी खेळू नका. आणि विशेषतः जे गद्दार आहेत, मग मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी तर कोणताच धोका पत्करू नये, कोणत्याही प्रकारचा. लोकांच्या नजरेतसुद्धा पडू नये. त्यांनी फार गंभीर परिस्थिती आहे, वातावरण चिघळलेलं आहे. तर मी एका मानवतेच्या भावनेने सांगतो, काही अघटित घडू नये म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला आहे सिक्युरिटी वाढवण्याची, तो चांगला आहे. अजून जर काय आर्मी वगैरे आणता आली त्यांच्या सिक्युरिटीसाठी तर केंद्र सरकारकडे लष्कराची पण मागणी केली पाहिजे. आपण काल शिवाजी पार्कला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आपण काल पुण्यात पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. नाशिकला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आणि परत मी हे पण सांगेन की उठसूट दिल्लीत फेऱ्या मारू नका अमित शहाना भेटण्यासाठी. दिल्लीत सगळ्यात जास्त चक्रीवादळ आहे, नजरेच कोणाच्या पडू नका. या लोकांनी भूमिगत व्हायला पाहिजे. दिल्लीत जाल तर काहीतरी गडबड होईल. तुमच्यावर लक्ष आहे सगळ्यांवर. ज्यांनी ज्यांनी या देशाशी बेईमानी केलेली आहे, जनतेशी बेईमानी केलेली आहे, त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका आहे. म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला आहे गृहमंत्री म्हणून, पहिला विजनरी निर्णय, की सर्व मंत्र्यांची आणि आमदार खासदारांची सुरक्षा वाढवावी, त्याचं मी स्वागत करतो. सर, मोहन भागवत असे म्हणाले, विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारतायत, तरुण पिढी प्रश्न विचारतायत, त्याची उत्तर द्यायला हवे. हा उत्तर देण्याचा काळ आहे, कुठल्याही तरुणाचा काळ नसतो. मोहनराव भागवत यांनी सरळ असं खाण्यापेक्षा असं बरं का, असं आणावं इथे. आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा मागावा आणि या तरुणांचा जो आवाज आहे त्या आवाजात सामील व्हावा. त्यांनी थेट राजीनामा मागा. मोहनराव भागवतांनी थेट प्रवचनं आम्ही तुमचं ऐकतो आहोत, आम्ही तुमचा आदर करत आहोत,
पण आता प्रवचनं झोडण्याचा काळ नसून थेट निर्णय घेण्याचा, जसं वीर सावरकर म्हणाले होते, लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, त्याप्रमाणे आता प्रवचनं झोडण्यापेक्षा थेट निर्णय घ्या आणि सरकारला सांगा, या सरकारचं जनक हे RSS आहे, संघ आहे, सांगा तुम्ही, मोदी तुम्ही जा आणि त्याच्या आधी धर्मेंद्र प्रधानला घालवा, हे मोहनराव भागवतांनी थेट सांगायला पाहिजे. पण राऊतसाहेब, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा केंद्र सरकार म्हणजे त्या सरकारचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा घेत नाही, पण साधारण 1.5 वर्षापूर्वी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा घेतला जातो. त्याचं कारण अजून रस्त्यात आहे. तुम्हाला काय वाटतं की तो राजीनामा घेतला जातो आणि इथे राजीनामा घेतला जातो? नाही, तो राजीनामा यासाठी घेतला कारण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही वेळेला उघडपणे शेतकऱ्यांची बाजू घेतली आणि सरकारच्या निर्णयावरती कठोर टीका केली. ते विरोधकांना भेटत होते आणि विरोधकांशी चर्चा करत होते. त्याच्यामुळे सरकारला राग आला आणि सरकारनं त्यांचा राजीनामा घेतला. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या कृतीविरोधात, गुन्हेगारी कृतीविरोधात देशातला तरुण खवळलेला आहे, तो उपोषणाला बसलेला आहे, तो आंदोलन करतोय, याचं सरकारला काही वाटत नाही. निर्मला सीतारामन यांनी यावर दुःख व्यक्त केलेलं आहे. मात्र काय? पुन्हा परीक्षा झाल्यामुळे काही मूर्ख बाई आहे ती, मूर्ख बाई आहे. तिला काय देशाविषयी माहिती आहे? तिला काय देशाविषयी कळतंय? तिला काय भावना आहेत? आम्ही तिच्या नवऱ्याशी बोलू, तो पर्पला प्रभाकर, तो फार शहाणा माणूस आहे. नाही, पण राऊतसाहेब, या आंदोलनात एक असं दिसलंय की जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेत आलेले त्यावेळेस त्यांनी सोशल मीडियाचा वापर म्हणून व्हॉट्सअपचा जास्त वापर आणि त्याचा त्यांना फायदा झाला. पण आता दिसतंय की इंस्टाग्राम हे अत्यंत प्रभावी साधन बनलंय आणि स्वतः नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांना सांगतायत की तुम्ही इंस्टाग्रामवर या, इथे सक्रिय व्हा आणि तुम्ही जी कामं करता ती ह्या प्लॅटफॉर्मवरही या माध्यमातून शेअर करा. इंस्टाग्राम हे प्रभावी माध्यम. जंतर मंतरची जी लढाई आहे ती अत्यंत चाणाक्ष पद्धतीनं लढली जाते मुलांकडून. ज्या पद्धतीनं इराणनं इस्रायल आणि अमेरिकेला नमवलं, या 2 हुकुमशाहींना, त्या पद्धतीनं जंतर मंतर ही मोदी आणि त्यांच्या सायबर सेलला, त्यांच्या IT सेलला उद्ध्वस्त करून टाकले. आपण बघितलं असेल, इराणच्या युद्धामध्ये इराणी तरुणांनी ज्या पद्धतीनं सायबर सेलचा आणि त्यांच्या ज्ञानाचा, IT ज्ञानाचा वापर करून अमेरिका आणि नेतन्याहूला नामोहरम केलं होतं, त्याच पद्धतीनं जंतर मंतर नव्हे तर देशभरातील तरुण वर्ग जेनजी हा मोदी आणि त्यांच्या IT सेलला उद्ध्वस्त करतो आहे. आणि म्हणून मंत्र्यांना सूचना काय, तर काय ते इंस्टाग्रामवर सक्रिय राहा. आता कोणी राहायचं इंस्टाग्रामवर? मग मंत्र्यांनी कामं कधी करायची? धर्मेंद्र प्रधानांनी कामं कधी करायची? किंवा ते जे बिहारचे मंत्री आहेत माझी म्हणून, त्यांचे इंस्टाग्राम कोण चालवणार? त्यांचे किंवा इतर काही मंत्री आहेत अर्धशिक्षित, अमित शहा सारखे, स्वतः मोदी अर्धशिक्षित आहेत, त्यांचा इंस्टाग्राम कोण चालवत आहे? बघा, हे सगळं एका भीतीतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. पण राऊतसाहेब, एक बदल मोदींमध्ये जाणवतो आहे. आपल्या भाषणाची किंवा निवेदनाची सुरुवात मित्रो या शब्दानं सुरू करणारे मोदी आता फ्रेंड्सवर आलेले. फ्रेंड्स. पण जंतर मंतरची पिढी त्यांची फ्रेंड्स कधीच होणार नाही. मी तुम्हाला सांगतो काय, ते गोंधळलेले आहेत. त्यांचा आता मेंदू चालत नाही. त्यांचा चेहरा बघितला असेल तुम्ही कसा सुजलेला आहे, झोप उडाली आहे त्यांची सगळ्यांची. त्याच्यामुळे मग मित्रो, फ्रेंड गोंधळले आहेत. इतका गोंधळलेला प्रधानमंत्र्यांना खुर्चीवर राहू नये. देश अडचणीत येईल, त्यांच्यापासून देशाला धोका आहे. नहीं, देखिए, देश, हमारे राज्य के जो मुख्यमंत्री है देवेंद्र फडणवीस जी, वो बहुत साल से राज्य के गृह मंत्री है, लेकिन पहली बार बतौर गृह मंत्री एक विजनरी निर्णय लिया है कि राज्य के सभी जो मंत्री हैं उनकी सुरक्षा बढ़ा दी
और जो एमएलए एमपी है उनकी भी सुरक्षा बढ़ा दी है, खास करके सरकारी एमएलए और एमपी। उनको डर लगता है कि बाहर जो तूफान आया है, जेन झी का तूफान आया है, चक्रवर्ती तूफान है, उस तूफान में मंत्रियों को और एमपी एमएलए को धोखा हो सकता है, तो सुरक्षा बढ़ा दी है। बहुत बड़ा निर्णय है। मैं तो मंत्रियों से और जो एमएलए एमपी है सरकार के, उनको आह्वान करता हूँ, बिना वजह बाहर मत घूमो, लोगों के नज़र में मत आइए, चुप बैठिए घर में। लोग आपसे बहुत चिढ़ गए हैं, खास करके जो बेईमान एमपी एमएलए है, वो लोगों ने तो अंडरग्राउंड होना चाहिए, बाहर मत जाइए, बाल बच्चे के साथ रहिए। आने वाले दिनों में क्या होगा कोई बता नहीं सकता। सर, चंद्रकांत पाटील असं म्हणतात की एखाद्याने पेपर फुटला म्हणून एखाद्याला फाशी द्या असं होत नाही, असं त्यांनी सांगितलं. मग काय करायचं? हे धर्मेंद्र प्रधानला वाचवायसाठी हे वक्तव्य आहे का? आता तुम्ही 10 वर्षाची शिक्षा ठोठावता आणि 10 कोटी रुपये दंड लावला नवीन कायद्यामध्ये ना. 20 मुलांनी आत्महत्या केल्या, याचं काय चंद्रकांत पाटलांना वाटतंय का? पेपर फुटीमुळे 20 मुलांनी या देशामध्ये आत्महत्या केल्या, त्यातली काही मुलं महाराष्ट्रातली आहेत. इतके निर्दय हे मंत्री कसे होऊ शकतात? म्हणून त्यांची सुरक्षा जी वाढवली आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी, योग्य आहे. अशा मंत्र्यांना जनतेपासून आणि आंदोलकांपासून खरोखर धोका होऊ शकतो. तो मोहन भागवत ने जो स्टेटमेंट दिया कि बच्चों को समझाना चाहिए, इस में क्या देखिए? देखिए, मोहनराव भागवत जी ने सीधी बात करनी चाहिए कि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। ये घूम फिर कर जो बातें कर रहे हैं ना, लोगों को अब अच्छे नहीं लगे। आपका संगठन भी बदनाम हो रहा है, आप चुप बैठे हो। बच्चों से बात करने का मतलब क्या है? आप सीधे बात करो प्रधानमंत्री से, फ़ोन उठाओ, अमित शाह को आदेश दे दो, मोदी जी को आदेश दे दो, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लो, नहीं तो हम आपके खिलाफ हो जाएंगे। अगर आपने इस्तीफा नहीं लिया तो वापस नागपुर में मत आना। सर, सीजीपी जो है वो धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे को लेकर, सीजीपी जो है धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे को लेकर काम लेके ये बात सिर्फ कॉकरोच जनता पार्टी तक सीमित नहीं है। हम सब लोग राहुल गांधी जी के नेतृत्व में जो आंदोलन हमारा चल रहा है, राहुल जी को भी अरेस्ट किया है ना उस मामले में, हम सब धर्मेंद्र प्रधान के इस्तीफा मांग रहे हैं और हम उसके ऊपर हमारी भूमिका बहुत कड़क है। सर, एक सोनम वांगचुक यांची एक प्रतिक्रिया आली आहे. ते असं म्हणतात की मला डील करायचं असतं तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. मी आणि माझ्या परिवारानं काय सोसलं आहे हे माझं मला माहिती आहे. आणि सफदरजंग रुग्णालय जेल होतं, छावणी होती, मला कोणालाही भेटू दिलं जात नव्हतं. ते खरं आहे. आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा आम्हाला ते चित्र दिसलं. फक्त आमची भूमिका एवढीच आहे की तुम्ही उपोषण सोडलं हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, पण ते जंतर मंतरला येऊन सोडायला पाहिजे होतं. आणि जे मंत्री, जे सरकार मुलांवर जुलूम करत आहे त्यांच्या हातून तुम्ही उपोषण सोडणं हे काय लोकांना आवडलं नाही. बस. एक मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे उद्याच्या मोर्चावर. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकशाहीत मोर्चा आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण आता विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल किंवा हा मोर्चा असेल, या माध्यमातून ठाकरे बंधू राजकारणात आपलं पुन्हा स्थान निर्माण करू. हो, ठीक आहे, हो म्हणावं. त्यांना निरोप आहे, हो म्हणावं. तुम्ही काय करत होता? विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचं नाही का? विद्यार्थ्यांचे बळी डोळ्याने पाहायचे. 20 लोक मेले, मुलं, तुमच्या डोळ्यामध्ये साधा अश्रूचा एक थेंब नाही, नाही प्रधानमंत्र्याचा, नाही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या. ज्यांच्यामुळे 20 मुलांनी आत्महत्या केली ते सगळे लोक पेपर फोडणारे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, लाभार्थी आहेत, ते महाराष्ट्रातले आहेत. याच्यावर देवेंद्र फडणवीस बोलत नाही आणि ह्या फायदा घेतोय, तो फायदा घेतोय, तो फायदा घेतोय. हे धंदे आता बंद करा. सरकार घाबरलं आहे, भारतीय जनता पक्षाचे पाय लटपटत आहेत, घाम फुटला आहे त्यांना ते वादळ पाहून. नंतर उद्या आमचा सकाळी मोर्चा आहे, तो सर्व पक्ष जरी असला, त्यात काँग्रेस सामील होत आहे, त्यात शेतकरी कामगार पक्ष सामील होतो आहे,
त्यात डावी पक्ष सामील होत आहेत, सर्व कम्युनिस्ट पक्ष सामील होत आहेत आणि मुख्य म्हणजे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. उद्या एक विराट मोर्चा या देशाला पाहता येईल. सोनम वांगचूक जे आहे